कढईत 1 वाटी सांडगे घालूया. वरून 2 चमचे तेल घालायचं आहे. हलक्या आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. छानसा रंग बदलला आणि खमंग वास यायला लागला की समजून जायचं सांडगे व्यवस्थित भाजलेले आहेत. आता बाहेर काढूया. त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल तापले की राई जिरं टाकूया. 1 कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालते. मीठ घालूया. लसूण खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेला तो घालते. आता सोनेरी रंग होईपर्यंत सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो घालूयात. मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घालून नीट परतून घेऊया. तुम्ही कांदा लसूण मसाल्याऐवजी गोडा मसाला वापरू शकता किंवा गरम मसालाही वापरू शकता. मसाले व्यवस्थित भाजले गेले आहेत. त्यावरून गरम पाणी घालूया. 1 वाटी सांडग्यांसाठी मी इथे 3 वाटी पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला भाजी कोरडीच हवी असेल तर 2 वाटी पाणी घालू शकता. छानशी उकळी आली की भाजलेले सांडगे घालूया. भाजलेले सांडगे मी खलबत्त्यामध्ये थोडे बारीक करून घेतलेले आहेत, जेणेकरून ते लवकर शिजतील आणि भाजी ही आपली दिसायला थोडी सरबरीत होईल. दहा मिनिटांसाठी शिजायला ठेवूया. सांडगे आधी भाजून घेतल्यामुळे भाजी जास्त खमंग लागते. मी इथे मिक्स डाळींचे सांडगे वापरले आहेत. यामध्ये मटकीच्या डाळीचं प्रमाण जास्त असतं. भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते. व्यवस्थित शिजले आहेत. वरून कोथिंबीर घालूयात. सांडग्यांची भाजी कशी वाटली नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही.